नमो बुद्धाय. जय भीम. मी साधना आणि मी विकास. आपणा सर्वांचं अनोखी क्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. अनोखे क्षण या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ऑफिसमधून घरी आलो बरं का, आणि कपडे बदलून मोकळ्या हवेसाठी टेरेसवर गेलो. हे बघा, हे सगळं टेरेसचं वातावरण तुम्हाला दिसतंय, आणि मी स्वतः जात नाही बरं का, तिकडे पाय भाजतायत माझे. नेहमी उशिरा येणारा मी आज थोडं लवकर आलो, आणि जेव्हा उशीर होतो मला कामावर, तेव्हा बघत बायकोला कोणती कविता सुचते. सहवासाची ओढ. मनाची ओढ जशी चांदण्यांशी बोलते, डोळ्यांतली आस त्याच्या सहवासाला शोधते. मनाची ओढ जशी चांदण्यांशी बोलते, डोळ्यांतली आस त्याच्या सहवासाला शोधते. दिवस संपला की हृदयाची व्यथा वाढते, तो घरी आल्यावरच तिचं जगणं उजळते. दिवसभर ती कामात गुंतते, घराला आपल्या हातांनी सजवते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते, पण मनात मात्र त्याचीच आस साठवते. तोही दिवसभर कामात हरवलेला, ऑफिसमध्येच दिवस अडकलेला. मनाने थकलेला, वेळेने बांधलेला, तिच्या आठवणीतच हृदय गुंतलेला. संध्याकाळ होताच दाराकडे पाहते, त्याच्या येण्याच्या क्षणांवरच जीव लावते. बोलला नाही तरी चालेल मला, फक्त घरात असावा तोच पुरे मला. घरात कितीही माणसे असली तरी, तिच्या मनाची पोकळी न भरली तरी. कॉफीचे कप वाट त्याची पाहतात, एकटी कॉफी पिऊ नकोस, जणू असेच तिला सांगतात. तो येतो थकलेला जेवून झोपतो, आणि ती जागीच शब्दांशी लढते. डोळ्यांतून झोप पळून जाते, मन त्याच्या क्षणांचीच वाट पाहते. तिला नको दागिने, नको मोठा मान, फक्त हवे थोडेसे त्याचे 2 कान. त्याच्या उपस्थितीतच जगणे फुलते, त्याच्या सहवासातच तिचे जीवन खुलते. त्याच्या श्वासातच तिचा श्वास दडलेला, त्याच्या सहवासातच तिचा आनंद जपलेला. उशिरा आला तरी तिला हवे त्याचे अस्तित्व, त्याच्या उपस्थितीतच तिचे जगणे पूर्णत्व.